त्यानंतर विजयजी भोईर माजी सरपंच, त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर श्री गण भरोडी संघाचे यांचंही स्वागत आणि सन्मान मनोज पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विष्णूजी पाटील त्याचबरोबर विजयजी भोईर आम्ही खूप खूप आभारी आहोत. आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि खरं तर मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झालात त्याबद्दल आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. चेंडू जाई लॉंग स्टॉप, सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. 22 रूपाने मिळणार आहे 4 धावा. 4 ओव्हरची मॅच असणार आहे ही, कारण दुसऱ्या फेरीतली मॅच आहे. न्यू सिद्धिविनायक अंजीर विरुद्ध जाणता राजा खारबाव. उपतालुका प्रमुख रमेशजी तरे यांचा हा संघ जाणता राजा खारबाव. आणि जाणता राजा खारबाव यांच्या माध्यमातून सुद्धा आपण ह्याच मैदानावर जिल्हा प्रमुख चषक स्पर्धा पाहणार आहोत. 2 फेब्रुवारी 2, 3, 4 आणि 5 फेब्रुवारी दरम्यान, 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान ह्याच मैदानावर स्पर्धा पाहणार आहोत. लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, सरळ फेकून दिलेला आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. आजकाल अभिषेक शर्माची बॅटिंग आपण पाहतोय, तो अंदाज बघायला मिळाला जयेशच्या बॅटमधून. काय फटका खेळला होता, जितका स्मार्ट तितके स्मार्ट फटके खेळताना अभिषेकला आपण पाहतोय. पुन्हा यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट केलं होतं. मात्र बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि त्यावर एकच धाव मिळाली. कॅमेरामॅन जो आहे त्या ठिकाणी एक बाईक आहे, बाईकची काच थोडी फिरवून घ्यायची आपण. समोर बरोबर स्क्वेअर लेग सीमारेषेवर, स्क्वेअर लेग सीमारेषेवर बाईकची काच फक्त आपण फिरवून घ्या. धन्यवाद. यस यस, खूप खूप आभारी आहोत आम्ही. आपलं हार्दिक स्वागत आणि आपले खूप खूप आभार. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक करताना षटकार लगवल्यानंतर चांगली गोलंदाजी करणं हे खरं तर चांगल्या गोलंदाजी खूण आहे. पहिलं षटक आहे, धावसंख्या 11. विनीत मुकादम गोलंदाजी करतोय. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे, मात्र एक धाव पूर्ण होते. वाईड असा थ्रो, खरं तर ओव्हर थ्रो होतोय, बॅकअप केलं जात आहे. बाईच्या पण एक धाव मिळाली आणि धावसंख्या झालेली आहे 12. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, धावसंख्या आहे 12. आज पहिले 2 मॅचेस आपण हाय स्कोरिंग बघायला मिळाल्या. पहिली मॅच 87, दुसरी मॅच 69. विनीत फुल टॉस, सरळ फेकून दिलेल्या डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे आणि 6 धावा मिळत आहेत. सिक्स प्लस 1 7 धावा मिळतील, कारण खराब चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. 7 धावा मिळतील. आता तर धावसंख्याही वेगाने वाढते. धावसंख्या झाली 19 आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. ह्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. यानंतर गावदी स्पोर्ट वडघर आणि आलिमगर दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे. फुल टॉस, पण मात्र प्रेटचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. बॅटरने आय थिंक यस, बॅटरने पुन्हा एकदा
बिमरची मागणी केलेली आहे. फुल टॉस होता. बॅटरने मागणी केलेली आहे. फ्रीटचा चेंडू होता, तोही फुल टॉस चेंडू होता आणि फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला गेला त्यामध्ये झेल झालेला आहे. मात्र बॅटरने नोची मागणी केली, अर्थात बिमरची मागणी केलेली आहे. तिसरे पंच टी व्ही पंच पाहणी करतील आणि लगेच त्यांच्या माध्यमातून निर्णय येईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय डिसिजन काय ते पाहूया आपण. इट्स अ नो बॉल. फ्रीट असणार आहे. फ्रीट विल बी कंटिन्यू. एक धावी झाले. 1+1 2 धावा झालेल्या आहेत. ट्वेंटी 21 धावा झालेल्या आहेत. आज थोडासा स्वैर मारा बघायला मिळते. सुरुवातीला बघितलं आपण श्रीगणेश भरोडी संघाच्या माध्यमातून, त्यानंतर न्यू सिद्धिविनायक अंजीर संघाच्या माध्यमातून सुद्धा स्वैर मारा भरपूर काही असे बिमर चेंडू बघायला मिळाले, नो बॉल बघायला मिळालेत. विनीतचं षटक पूर्ण करण्याची जबाबदारी उमेशने घेतलेली आहे. उमेश येतोय. फुल टॉस. पण मात्र हा फ्रीटचा चेंडू होता, त्यामुळे एक धाव मिळेल. धावसंख्या झाली 22. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिलं षटक इतकं लांबलं समाप्त झालेलं आहे आणि तब्बल या षटकाला वेळ गेलेला असं वाटतं. 6 मिनिटाची वेळ गेलेली आहे तब्बल. 6 मिनिट्स 22 धावा. खूप खूप आभार विष्णूजी पाटील, त्याचबरोबर आमचे विजयजी भोईर. बावीस धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितली, स्वैर माराही त्याला कारणीभूत ठरला. नो डाऊट खूप चांगली बॅटिंगसुद्धा बघायला मिळाली, खास करून जयेशच्या माध्यमातून. जयेशने 2 षटकार लगावले आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये तो घेऊन गेलेला आहे. दुसरं षटक गोलंदाजीसाठी येईल राहुल तरे, की मॅन, संघाचा कंप्लीट ऑलराऊंडर. राहुल मार्गस्थ होईल. 7 ते 8 पावलांचा रनअप. राईट आर्म फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते लॉंग ऑनला आणि एक सहज सोपा चांगला झेल समाप्त केला जातोय आणि पहिलं यश राहुल आपल्या संघाला मिळवून देतोय. ईशान नक्कीच स्कोरिंग करताना आणि आता मात्र फलंदाजासाठी दिशान पाहायला मिळतोय. गावदेव वडकर संघाला देखील आपण या ॲक्शनमध्ये पाहणार होताना एक कूल कॅप्टन आपण बघतोय. ईशान पाटील आपल्याला या ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये ते कॉम्बॉक्समध्ये आपण पाहत आहोत. दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय
निश्चितने अंजूर विपक्ष जांतराचा खारबाव दोन्ही संघांनी या आपले दोन्ही सामने जिंकलेले आहेत. एक एक सामना या संघांच्या नावे राहिलेला आहे, कारण पहिल्याच सामन्यामध्ये दिमागदार विजय या दोन्ही संघांनी संपादन केलेलं आहे. आणि दोन्ही सामने जर बघितले तर हाय स्कोरिंग सामने होते. एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ पोहोचलेले आहेत. सेकंड राऊंडमधील सामना आपण बघतोय. दुसरं षटक मार्गस्थ राहुल तरे दुसरं षटक चालताना. इथे मात्र हुक केलेला चेंडूला हुकचा फटका मिसकी हुक फटका मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. झेल खरं तर अवघड होता. आपण बघतोय खूप उंच चेंडू होता. स्कायर कॅच नक्कीच खूप अवघड असतात. प्रयत्नांच्या पराकाष्ठा तिथे पाहायला मिळवते. मात्र वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करायचा. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. संघाची धावसंख्या 24 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ न्यूज अंजूर संघ प्रथम फलंदाजी करताना या दुसऱ्या फेरीमधील सामन्यामध्ये. राहुल तरे राईट अमोर द स्टंप. इथे या ऑफड्रेचा अतिशय चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये सज्ज आहे. डीप मिड ऑफ रिझममध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवून फेकी करेल तोपर्यंत एका धावीने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. आणि एका धावीने या निश्चितपणे अंजूर संघाची धावसंख्या पोहोचली ती या 25 यंदाच्या अंगामधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील निश्चितपणे अंजूर संघाच्या नावे, ज्या संघाने या 4 षटकामध्ये तब्बल 94 धावा आकडून करण्याचा विक्रम केला होता. आणि तो संघ सध्या इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. यांच्या जगामध्ये सर्वोच्च भागीदारीचा विक्रम जे खबर वेले संघाच्या कुलदीप थले आणि भावेश पाटील यांच्या नावे, ज्याने 90 धावांची भागीदारीचा देखील विक्रम केलेला यंदा जगामध्ये. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू सरळ निघून जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. आणि इथे मात्र पंचाने रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपायरचा रिव्ह्यू वाईटसाठी. यानंतरच्या दोन्ही संघांनी या टॉससाठी संपर्क साधायचा आहे. जरीमरी आलिमगर आणि गावदेव वडकर. जरीमरी आलिमगर संघ आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. इट्स फेअर डिलिव्हरी. नक्कीच आपण बघतोय या इलिगल चेंडू पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ या राहुल तरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनागर फलंदाज जयेश बॅकवर्ड जाऊन फटका केलेला कव्हर ड्राईव्हचा चेंडू निघून जातोय या कव्हर रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अगदी मागे जाऊन खरं तर मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं होतं. जागा बनवून हा फटका केलेला आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ते 29. हे रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता कुठल्या प्रकारची संधी नव्हती. वॅकेन एरियामधून हा चेंडू पाठवला होता सीमा पार. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला गावदेव वडगर विपक्ष जरीमरी आलिमगर या दोन संघामध्ये. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटक समाप्तीनंतर न्यू सैनिक अंजूर संघाची धावसंख्या 1 बाद 29 लॉस फॉर द 1 विकेट एंड ऑफ द सेकंड ओव्हर. आपण पाहतोय या गावदेव स्पोर्ट्स वडघर आयोजित माजी सरपंच चषक वडघर स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामधील दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना आपण पाहतोय या निश्चितपणे अंजूर विपक्ष जांतराचा खारबाव या दोन संघामध्ये. जीसीची आपण स्पर्धा पाहतोय 21वी. त्यानंतर 22वी स्पर्धा आपण पाहणार आहोत जय मसोबा पिंपळात चषक. त्यानंतर 23वी स्पर्धा 22वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली 27 जानेवारी ते 29 जानेवारी. त्यानंतर 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी जय बजरंग गोडसे चषकाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर 2 फेब्रुवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत याच मैदानावर जांतराचा खारबाव आयोजित ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. जिल्हा प्रमुख चषक 20-26चं आयोजन ते आपण पाहणार आहोत. याच मैदानावर पाहायला विसरू नका. 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2026 जांतराचा खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक 20-26चं दिमागदार आयोजन.
तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज वेदांत. इथे कवड्याचा फटका एक्स्ट्रा रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे, मात्र 2 धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. निश्चितपणे अंजूर संघाची धावसंख्या 2 ने पोहोचली ती 31 ओव्हर 31. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वेदानं तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. वेदांच्या षटकामधील पुढील चेंडू इथे या शफलून खेळण्याचा प्रयत्न, अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. चांगल्या चेंडूचे हाताळणे आपण बघतोय. फलंदाजाला फॉलो करून खरं तर हा चेंडू हाताळला होता गोलंदाज वेदान याने, कारण शफलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच अनुषंगाने या चेंडूची देखील हाताळणी करताना गोलंदाज पाहायला मिळाला होता. इथे मात्र चेंडूला उडवलेला मॅच टायमिंग. क्षेत्ररक्षक उमेश तरे डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. दुसरा हादरा निश्चितपणे अंजूर संघाला फलंदाज दिशांच्या रूपाने. दोन फलंदाज बाद झालेले आहेत आणि नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये येताना प्रीतम पाटील. निश्चितपणे अंजूर संघ प्रथम फलंदाजी करताना सेकंड राऊंडमधील फर्स्ट मॅच मध्ये दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये जंत्राच्या खारबाव संघाने विजय संपादन केला होता, तर मागील सामन्यामध्ये विजय संपादन करताना आपण निश्चितपणे अंजूर संघाला पाहिलं होतं. यावेळेला मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि हा चेंडू मात्र सरळ स्क्वेअर रिझनच्या हातामध्ये विकेटचं पतन. आल्या पावल्या माघारी परतताना फलंदाज पाहायला मिळतोय प्रीतम पाटील. सीमारेषा क्लिअर करता आली नाही. फटका चांगला होता, मात्र जी जागा निवडली होती ती चुकीची होती आपण पाहतोय. आणि अखेर निराश मनाने प्रीतम पाटीलला बाद होऊन फॅलमध्ये परतताना 3 फलंदाज बाद झालेत. संघाची धावसंख्या स्थिर. धावफलकावर 31 धावा 31. न्यू बॅटर फार आता मात्र मैदानामध्ये जातोय. अजून प्रतीक पाटील नक्कीच प्लेइंग इलेव्हनमध्ये अंजूर संघामध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. आतापर्यंत जी ज्या अर्धशतकं झलकावली गेली आहेत त्या अर्धशतकामध्ये प्रतीक पाटील याच्या अर्धशतकाचा देखील समावेश. आणि त्याने ज्यावेळी अर्धशतक झलकावलं होतं त्यावेळी सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम देखील निश्चित अंजूर संघाने 4 षटकामध्ये तब्बल 94 धावा कडून काढल्या होत्या आणि त्यामध्ये प्रतीक पाटीलच्या 51 धावांचा देखील अर्धशतकाचा देखील समावेश होता. असं प्रतीक पाटील गैरहजर आपल्याला पाहायला मिळतं अंजूर संघामध्ये. फ्री किल्ल्या चेंडूला मेडिको रिझनमध्ये क्षेत्ररक्षक डीपमध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण आपण बघतोय 1च्या ऐवजी 2 धाव फलंदाजांना पूर्ण करतायत. धावसंख्या 33 डबल 3 33 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू अर्धण्यासाठी गोलंदाज वेदांत पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना ऑन साईडला मेडिको रिझनमध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, मात्र रॉंग वे थ्रो करत चुकीच्या एंडला थ्रो केला गेला होता आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय जी रनआउटची संधी होती ती मात्र इथे वाया घालवलेली आहे. अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती देखील झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर निश्चितपणे अंजूर संघाची धावसंख्या सोडून पाहायला मिळते ती 34 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण प्रवेश 11 टॉसबॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जरीमरी अलिमगड विपक्ष गावठी वडगर या 2 संघामध्ये.
गोलंदाजी मार्कवर शेवटची षटक घालण्यासाठी गोलंदाज चेतन दरे सज्ज होताना चेतन दरे याचा सामना करत फलंदाज पार्थ. इथे अतिशय सुरेख फटका आणि हा चेंडू निघून जातो या गॅप मधून. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला मात्र अखेर चेंडू अडवू शकला नाही. एक्स्ट्रा रिझन मधून चेंडू सीमा पार चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या पोहोचते ती 38 38. शेवटचे षटक मार्गसही चेतन तरी शेवटचे षटक चालताना मात्र त्याचं स्वागत चौकाराने केलेलं आहे फलंदाज पार्थ याने. समोर खेळलेल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेट करून चेंडू निघून जातोय सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार. यावेळी मात्र वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मधून चौकार वसूल करताना पार्थ. पहिला चौकार ऑफ साईडला आणि त्यानंतरचा चौकार ऑन साईडला पाहायला मिळतोय. धावसंख्या 42 42. सलगचे 2 चेंडूमध्ये 2 चौकार पार्थ याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. चेतन दरे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म स्टंप. इथे या मिडविक रिजनमध्ये चेंडू जातोय. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय पण थ्रो तेवढा परफेक्ट नाही. आपण बघतोय टप्प्याने या थ्रो केला गेला होता आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या डबल 44 धावा. कोलर टप्प्याचा चेंडू अगदी खोतून काढलेला चेंडूला स्ट्रेट लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. धाव मिळेल 4. या षटकामधील हा तिसरा चौकार पाहायला मिळतोय या फलंदाज पार्थच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या देखील पोहोचताना आपण पाहतोय ते 48 वर. हाणामारीचे षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारीचे फटके देखील पाहायला मिळतात. खास करून पार्थ आपल्या संघाच्या धावसंख्येला आकार प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहे. चांगली फलंदाजी करताना पार्थ स्लॉगरमध्ये. फील्डमध्ये आता थोडंसं परिवर्तन केलं जाते. पार्थसाठी एक पॉईंट तैनात केला जातोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन दोन्ही वाईड ऑफ तैनात केले गेले आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चांगला चेंडू अगदी गुड लेन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता. निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. ही चांगली लेन लाईन पाहायला मिळते कारण या अगोदर चेंडू आपण बघितले तर थोडंसं ओरपीच हाताळले होते गोलंदाज चेतन तरेने. मात्र इथे या चेंडू थोडासा पुढे ठेवण्यात तो यशस्वी ठरला आणि या पुढे ठेवल्यानंतर फलंदाज देखील पूर्णपणे बीट होतो ना. इथे मात्र स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलं आहे पार्किंग प्लॉटमध्ये. खराब चेंडू आणि खरपूस समाचार. चेंडू निघून जातो या लॉंग ऑनच्या वरून सीमापार षटकार. तर अशा प्रकारे या 4 षटकांची समाप्त झाले. 4 षटकामध्ये 54 धावा धावपैकी रणजूर संघाने या जोडल्या आहेत आणि 55 धावांचं लक्ष जांतराचा खारबाव संघासमोर ठेवलेलं आहे. तर बोलूया आपण टॉसकडे. गणेश भगत साहेबांना विनंती असेल कंपनी आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आयोजक संघ गावदेव वडघर विपक्ष जळमरी अलिमघर या 2 संघामध्ये. प्रवेश 11 टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. प्रवेश देवलीकर स्पॉन्सर हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करत आहोत. हे नाना आपण पाहूया. एका बाजूला माजी सरपंच चषक 2026 तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे आयोजक गावदेव स्पोर्ट्स वडघर. गावदेव स्पोर्ट्स आणि गावदेव स्पोर्ट्स आलेलं आहे. तर गावदेव स्पोर्ट्स संघाविरुद्ध टॉस मात्र आलिमगड संघाने जिंकलेलं आहे. भगत साहेबांना विनंती अशी पण व्यापीठाची सोडायची आहे. आलिमगड संघाने एक टॉस आपण जिंकलं. सर्वप्रथम हे आयोजन केलेले आपण पाहतोय. माजी सरपंच चषक 2026 गावदेव स्पोर्ट्स वडघर आयोजित या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? आयोजन खूप चांगला केलं. आम्हाला खेळायला संधी दिली त्यांचे आभार.
टॉस आपण जिंकला, टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? फिल्डिंग. प्रथम शतक आपण स्वीकारले. समोरील संघ गावदेवी वडगर संघ बघितलं तर या संघाचा आयोजक संघ आहे आणि जवळजवळ आपल्या होम ग्राउंडवरचा संघ खेळताना पाहायला मिळेल. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवणं, 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी. कमीत कमी धावून पण थांबवण्यासाठी असे कोणते गोलंदाज असेल त्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? मुकेश, भावेश, हर्षू. आज पूर्ण संघ कंप्लीट संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. काही या संघामध्ये काही फेरबदल चेंजेस पाहायला मिळतील? चेंजेस आहेत, राजू पाटील नाही. राजू पाटील नाही. तर आपल्या संघाला अध्यक्षपेक्षा वर्ग संघाला एक आयोजनाविषयी मी विचारणार आहे, कारण अतिशय विविध आयोजन तुम्ही केलेलं आहे. टॉस गमलेलं आहे, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस तुम्ही जर जिंकला असेल तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच घेतली असते. आणि बॅटिंगच मिळालेलं आहे. तर प्रथम बॅटिंग करताना काय टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल, ज्या टार्गेटमध्ये जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न. 50+. आणि कोणते असे बॅटर असतील ज्यांची खास अपेक्षा असेल? प्रथमेश आहे, निहाल आहे, हिमेश आहे. गावदेवी वडगर संघाने यंदाच्या मध्ये जे परफॉर्मन्स केलेले आहे, जे कॅप्टन, तू आपल्या संघाच्या कामगिरीवर समाधानी आहेस? हो नक्कीच समाधानी आहेस. तर आपल्या संघाला अध्यक्ष टॉस केले गेले जरीमरी अलिमगड संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम शतकसन स्वीकारले. मी घेऊन जातो प्रवेश एलेवन टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आमच्या सगळे समोरचे माझी कळवायचं मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाळ. तर मित्रांनो, आपण पाहतात माजी सरपंच चषक 2026 या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि अगदी सकाळपासून हाय स्कोरिंग मॅचेस पाहतोय. अर्थातच आपण ही स्पर्धा पाहतात. सन्माननीय सौ सुषमाताई जानेनाथ पाटील यांचा सन्मान आणि यांच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय. माजी सरपंच ग्रामपंचायत वडगर आणि सन्माननीय जानेनाथ पाटील या स्पर्धेचे सर्व आज पाहतोय की सकाळपासून उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आणि संपूर्ण अपार मेहनत सुद्धा घेताना ते दिसत आहेत. आणि या स्पर्धेतील सर्व आहेत. पुन्हा एकदा उपस्थित सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. उपस्थित प्रेक्षक असतील. जरीमरी आलिमगड संघ कॅप्टनने कृपया ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे. जरीमरी आलिमगड संघ कॅप्टन आपण ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे गावदेवी स्पोर्ट्स वडगर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. पंचावन्न धावांचं लक्ष, एक चांगलं लक्ष सेट केलेलं आहे. आज पहिल्या मॅचमध्ये धुमाळ आपण बघितलं 87 धावांचं लक्ष होतं. दुसऱ्या मॅचमध्ये 69 धावांचं लक्ष होतं आणि तिसऱ्यामध्ये 55. म्हणजे एकंदरीत ही जी खेळपट्टी आहे आज आपण पाहतोय फलंदाजीसाठी पूरक झालेली आहे. पहिल्या मॅचमध्ये नो डाऊट जाणताचा खारबा संघ विजय झाला. मात्र दुसऱ्या मॅचमध्ये आपण न्यू सिद्धेमध्ये एक अंजूर संघाने धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे केला. पंच इशारा करतायत, चेंडूची मागणी करतायत. नवीन चेंडू न्यू सिद्धेवन एक अंजूर संघाने धावांचा पाठलाग चांगल्या प्रकारे केला. आणि आपण ही तिसरी मॅच पाहतोय. 55 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे न्यू सिद्धेवन एक अंजूर संघाने जाणता राजा खारबाव संघाच्या विरुद्ध. हे मॅच सुद्धा रंगतदार बघायला मिळेल असं वाटते, कारण जाणता राजा खारबाव संघाचं सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पण कसं असतं, तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं फार गरजेचं असतं आणि ती कामगिरी आता मात्र जाणता खारबाव संघाचे बॅटर करतील का? सलामीची जोडी सुद्धा खेळपट्टीवर गेलेली आहे. पहिल्या मॅचमध्ये मयूरने खूप जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट दिली होती, पण फार वेळ तो खेळपट्टीवर थांबू शकला नव्हता. पण खास करून राहुल याने 31 धावांची जबरदस्त खेळी केली होती. मयूर बाद झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेतली आणि आपला डावाचा जो डोलारा होता तो पुढे घेऊन गेला चांगल्या रीतीने आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला. पुढे मॅचकडे क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. यष्टीरक्षक कष्टीपासून थोडासा दूर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, त्यामध्ये एक वाईड अप लॉंग ऑन आणि एक डीप स्क्वेअर लेग. पहिलं षटक हाताळण्यासाठी यज्ञेश कोळी युवा. पहिला चेंडू आणि पुल केलेला आहे. गॅप शोधलेले आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
होता आणि चांगल्या रीतीने पूलचा फटकाने प्लेसमेंट किती जबरदस्त होतं. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून हा चेंडू एका टप्प्याने निघून गेला होता सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने खातं उघडतोय राहुल तरे. इन्फॉर्म बॅट्समन आहे यज्ञेश कोळी. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणं खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांच्या निर्णयाची वाट राहुलने बघितली नाही. खेळपट्टी सोडलेली आहे. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅटला हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू विसावला यष्टी रक्षकाच्या हातात. अपील करण्यापूर्वीच राहुल तरे यांनी खेळपट्टी सोडली. हेच फार महत्त्वाचं असतं आणि एक चांगल्या खेळाडूची चांगली खूण आहे. एक चौकार लागवल्यानंतर मात्र राहुल लवकर बाद झालेला आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट यज्ञेश कोळीने आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. यज्ञेश कोळी खूप चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा यज्ञेश कोळी खूप चांगली गोलंदाजी केली होती. एक युवा गोलंदाज आहे, प्रभावित केलेलं आहे. कॅप्टनकडनं खरं तर यज्ञेश कडून खूप अपेक्षा आहेत. बॅटिंग करण्यासाठी मोस्ट एक्सपिरियन्स उमेश तरे येतोय. क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल नाहीये. यज्ञेश पोल करण्याचा प्रयत्न. इट्स अ मिस टाइम आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का बसतोय जाणताचा खारवा संघाला. उमेश तरेची खेळी सुद्धा शून्यावर संपुष्टात आलेली आहे. 2 फलंदाज बाद झाले आहेत. धावसंख्या मात्र आहे फक्त 4 आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातो बॅटर ऋतिक कारभारी. श्रुतिक कारभारी आणि आता मात्र 2 फलंदाज लवकर बाद झाले. आता मात्र जाणता खारबाव संघाला एका पार्टनरशिपची आवश्यकता आणि न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाला मात्र आता विकेट हॅट्रिकची आवश्यकता आहे. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का यज्ञेश? पाहूया. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. विकेट हॅट्रिक झालेली नाही अजून पण या स्पर्धेमध्ये. यज्ञेश जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्क्वेअर आहे, दिशाहीन आहे, उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय आणि पंच इशारा करतात वाईट बॉल. आता मात्र विकेट हॅट्रिक होणार नाहीये. वाईट चेंडू हाताळलेला आहे. एक धाव बहाल केलेली आहे अवांतरच्या रूपाने. धावसंख्या झालेली 5. 2 बाद 5. यज्ञेश आपल्या फॉलोथ्रूमध्ये रनअपमध्ये चुकतोय आणि पंच डेड बॉलचा इशारा करतायत. चांगली गोलंदाजी षटकामध्ये पाहतोय. पहिल्या चेंडूवर भलेही चौकार लगावला गेला पण त्यानंतर मात्र त्याने कमबॅक केलं आणि महत्त्वपूर्ण 2 सफलता आपल्या संघाला मिळवून दिल्या. श्रुतिक खेळण्यासाठी सज्जवली युवा आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू. मात्र फिल्डिंग साईडकडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेलं आहे. सॉफ्ट सिग्नल इज अ वाईड. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे DRS.
तिसरे पंच पाहणी करतील. TV पंच आहेत. वेदर इट इज अ वाईड ऑर इट्स अ फेड डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच राजेंद्र पाटील. कित्येक मेगा इव्हेंट ज्यांना आपण कव्हर करताना पाहतोय. आज राजेंद्र पाटील, गणेश पाटील, त्याचबरोबर देवीदास पाटील, तिन्ही आमचे नामांकित पंच ज्यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन जो असेल तो फायनल असणार आहे. ऑनफिल्ड अंपायर, इट्स अ वाईड बॉल. धावसंख्या झाली 6. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येणार नाही, मात्र चेंडू हवेत होता. झेल होण्यासारखी संभावना नव्हती. 1 धाव मात्र मिळते. यज्ञ क्षणभर थोडासा नाराज झाला, कारण चेंडू जर बघितला आपण यष्टी रक्षकाच्या मागे होता. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बराचसा मागे राहिला. 1 धाव मात्र मिळते आणि आता धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि 55 धावसंख्येचा पाठलाग करताना आपण जाणताराचा खारबाव संघाला. आता मात्र मयूरवर खूप मदार असणार आहे. मागच्या मॅचमध्ये फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघ करून दिली होती. 3 षटकार त्याने लगावले. यज्ञेश कोळी, यावेळेला मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. ठीक आहे, बॅटला थोडा स्पर्श झाला होता असं चिन्ह दिसते, कारण ज्या अंदाजाने यज्ञेशने बघितलं हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र हलकासा स्पर्श झाला होता. बॅटला 1 धाव मयूर पूर्ण करतोय. आपलं खातं उघडतोय. धावसंख्या झाली 8. चौकार लगावल्यानंतर कमबॅक करताना आपण यज्ञेशला पाहतोय. मोठा पटका खेळण्याची संधी आतापर्यंत दिली नाही. पहिल्याच चेंडूवर फक्त चौकार बघायला मिळाला होता. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. ते वेगवान चेंडू बघायला मिळाला. षटक समाप्त झालेलं आहे आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला, खूप चांगली गोलंदाजी आहे, कारण या षटकामध्ये महत्त्वपूर्ण 2 सफलता यज्ञेशने आपल्या संघासाठी अर्जित केल्या आणि धावा ज्या दिल्या त्या अंडर 10, फक्त 8 धावा. आता मात्र उर्वरित जी 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये आस्किंग रनरेटचा एक दबाव वाढणार आहे, कारण 8 धावा. चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता, म्हणजे आस्किंग रनरेट, आवश्यक धावगतीचा मानसिक दबाव वाढणार आहे. आपण पाहतात माजी सरपंच चषक 2026 या स्पर्धेला प्रारंभ झाला. गावदी स्पोर्ट वडगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भरपूर जणांनी या स्पर्धा संपन्न करण्यासाठी विशेष सहकार्य केल्याने विशेष सहकार्य आम्ही विशेष आभार जालिंदरनाथ पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत वडघर यांचा विशेष आभार करण्या स्पर्धेत सर्व आहेत. हा चेंडू मात्र एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा कटर बघायला मिळाला. उजव्या स्टीच्या बाहेर निघून गेला. डॉट बॉल. अशा प्रकारच्या गोलंदाजीवर फटका खेळणं तितकंसं सोपं जात नाही, कारण चेंडूचा वेगही भन्नाट असतो. यावर मात्र ब्लॉक होलमेल टाकल्याने ड्राईव्ह केलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही मिडॉनला. डीप मधून क्षेत्ररक्षक धावपाची शक्यता आहे, मात्र थ्रो चांगल्या प्रकारे येत नाहीये. 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धावा पूर्ण करतो मयूर आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. दुहेरी अंकात प्रवेश करते 10. जयेश अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते. जयेशचा मारा. जयेश डाकी राईट आर्म
पुन्हा मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अपील केलं जाते कॉट बिहाइंडचं. हलकंसं अपील केलं गेलं होतं कारण चेंडू हा जवळपास खांद्याला स्पर्श होऊन हा थर्ड मॅनला गेलो, शॉर्ट थर्ड मॅनला. काय गोलंदाजी बघायला मिळते. चेंडूचा वेग, अचूक टप्पा, लाईन, लेन, त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात जयेश डाकीच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जो आत्मविश्वास भरा फटका बघायला मिळाला होता 4 धावा, त्यानंतर मात्र कुठेतरी जाणताचा खारबाव संघ धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. वाट शॉट, इम्प्रोवाइज फटका खेळलेला आहे. शफल क्रॉस झाला होता आणि चांगला फटका, लॉंग लेग सीमारेच्या बाहेर जाणारा हा चौकार. गुलाबी साडी आणि लाली स्वीपचा अंदाज बघायला मिळाला होता. सिटेड बॅटेड स्वीप बघायला मिळाला आणि चेंडू सरळ एका टप्प्याने लॉंग लेग सीमारेच्या बाहेर गेला होता. मोस्ट वेलकम बाउंड्री फॉर जाणताराचा खारबाव. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, मात्र पंचांचं बारकाईने लक्ष होतं. चेंडू हा उजव्या यष्टीच्या बाहेर न जात होता. पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्येमध्ये 17 धावा झाल्यात. विशाल लक्ष म्हणता येईल कारण तब्बल 55 या धावसंख्येचा पाठलाग करताना जाणताराचा खारबाव. जयेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लर लाईनचा चेंडू होता. इट्स अ डॉट बॉल. काय गोलंदाजी षटकामध्ये केलेली आहे, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल. भले एक चौकार लगावला गेला, मात्र ह्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी म्हणता येईल. धावसंख्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झाली 17. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. यानंतर जी मॅच होईल ती गावदी स्पोर्ट वडगाव विरुद्ध जरीमेरी आलिमगड. आलिमगड संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॅच संपल्याबरोबर आलिमगड संघ कॅप्टन आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे आणि गावदी स्पोर्ट वडघर संघ कॅप्टन सागर आपण आपली सलामीची जोडी सुद्धा तयार ठेवायची. 12-38 समीकरण आहे. 12-38 समीकरण आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या स्वर्गीय लीलाबाई स्मृती चषक जी स्पर्धा झाली अंडर 25, त्या स्पर्धेमध्ये गावदी वडगर संघाची कामगिरी खूप चांगली झाली होती. सेमीमध्ये या संघाला पराभव स्वीकारायला लावला होता. आज आम्ही खरं तर खूप चांगल्या प्रकारे सुरुची जेवणाचा आस्वाद घेतला आणि खास यासाठी आम्ही आमचे सागर गजानन पंडित यांचे विशेष आभार व्यक्त करतोय कारण सागर यांच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून आज जेवणाचा आस्वाद आम्हाला घ्यायला मिळाला. सागर यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. फाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय. यस, धावसंख्येत थोडंसं चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. आत्ता धावसंख्या झाली 17. म्हणजे आता जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 11-38. पार्थ हा फटका पाहू शकता आपण, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार. धावा खरं तर होत नव्हत्या आणि खरं तर इट्स अ वेलकम सिक्सर म्हणता येईल. तोही मयूर तरेच्या बॅटमधून येतोय. षटकाराने आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 23.
55 या धावसंख्येचा पाठलाग करताना जाणता राजा खारबाव हा संघ, ही दुहेरीतली मॅच आहे. पार्थ फुटो चेंडू ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 25 म्हणजे अजून जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 30 धावा. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. मात्र ह्या षटकातले जे 3 चेंडू आहेत हे फार महत्त्वाचे ठरतील दोन्ही संघासाठी. न्यू सिद्धिविनायक अंजूर त्याचबरोबर जाणता राजा खारबाव दोन्ही संघासाठी हे 3 चेंडू फार महत्त्वाचे ठरतील. मिस टाइम फटका आहे. यष्टीरक्षक मात्र कॉलिंग झालं. गोलंदाज गेला आणि झेल घेतला आणि महत्त्वपूर्ण विकेट, ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त करून पार्थने आपल्या संघाला दिलेली आहे. आणि आता मात्र मानसिक दबाव वाढणार आहे तो जाणता खारबाव संघावर. कारण मयूरकडनं खरं तर खूप अपेक्षा होती. एक षटकारही त्यांनी लगावला होता आणि एक मोठे पटके खेळेल आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल असं वाटत असताना मात्र मयूर हा झेलबाज झालेला आहे. आणि मयूर बाद झाल्यानंतर आता मात्र त्याची जागा घेतोय रवीश तरे. रवीश तरेचं सन ऑफ रमेश तरे यांचा जो संघ आहे, उपतालुका प्रमुख रमेशजी तरे यांचा जो संघ आहे, हा रमेश तरे चिरंजीव आहेत रमेश तरे यांचे. मात्र यावेळेला संघ अडचणीत आहे. रवीश आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढेल का, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. चेंडू हवेत आहे. गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. शरीरापासून दूर असा झेल घेण्याचा त्याने प्रयत्न केला. 2 धाव मात्र रवीश पूर्ण करेल. 2 धावांनी धावसंख्या झाले 27. तब्बल निम्मा पल्ला पार केलेला आहे. 7 चेंडू आणि 28 धावा. 7-28चं समीकरण. 7-28. व्हॉट अ शॉट. फ्लिक केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार. षटकार. रवीश तरेकडे क्षमता आहे, त्यांनी दाखवून दिलेला आहे. षटकार लगावला. आता मात्र 6 चेंडू आणि 22 धावा. 6-22चं समीकरण आहे. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. कारण रवीशने बघितले 2 चेंडूमध्ये 8 धावा पटकावलेल्या आहेत. एक षटकार लगावलेला आहे आणि आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत की मी आक्रमक फलंदाजी करेन. परंतु रवीशला स्ट्राईक किती मिळेल हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण श्रुतिकने सुद्धा एक चौकार लगावलेला आहे. मग श्रुतिकला सुद्धा थोडासा एअर स्ट्राईक करावा लागेल. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करावा. या उलट न्यू सिद्धिविनायक अंजूर संघाच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीसाठी दीपेश कोळी. यंदेश कोळीने खूप चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर जयेशने सुद्धा खूप चांगलं षटक घातलं. मात्र 3रं षटक पार्थनेकचं महागडं पडलं आणि त्यामध्ये दीपेश कोळी येतोय आणि त्याचा सामना करेल तो म्हणजे सुदीक. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये, कारण 6-22चं समीकरण आहे. दीपेश राईट आर्म. हा चेंडू नो बॉलचा इशारा आहे. आता मात्र अडचण वाढणार आहे ती न्यू सिद्धिविनायक अंजूर संघासाठी. का तुम्ही जेव्हा नो बॉल फेकतात 3 गोष्टी घडतायत. एक तर एक धाव तुम्ही बहाल करतात. दुसरी म्हणजे एक्स्ट्राचा चेंडू तुम्हाला हाताळावा लागतो. तिसरी गोष्ट म्हणजे फ्री हिट. या 3 गोष्टी घडतायत.
ह्या चेंडूवर असणार आहे फ्रीटचा फायदा सुतिक कारभारी घेतोय का बघायचं आहे. दीपेश स्लॉग केलेला आहे. व्हॉट अ शॉट. सीटेड बॅटेड स्ट्रोक. स्लॉगचा अंदाज आणि चेंडू डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे षटकार. पाच 15चं समीकरण. सुतिक कारभाराने खूप चांगला षटकार लगावला. पुन्हा आडव्या बॅटने खेळायला फाईन खेळायचा प्रयत्न होता मात्र टायमिंग तितकंसं प्रॉमिसिंग झालं नाही. एकच धाव मिळेल. 4-14चं समीकरण आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. चार 14चं समीकरण. रवीश याने मागच्या षटकामध्ये सुद्धा एक षटकार लगावला होता आणि तीच पुनरावृत्ती पुन्हा रवीश करेल का हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. 4-14चं समीकरण. फुल टॉस आणि हा चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. वाईडच्या रूपाने मिळालेल्या 5 धावा. चार चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. काय समीकरण. कुठे सामना होता कुठे आला कुठे. 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता होती आणि 4 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. म्हणजे 2 चेंडूमध्ये किती धावा. हा फटका खेळला. चेंडू हवेत आहे. झेलू का बघायचा आहे. पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. तीन 9 चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. 3 चेंडू आणि 9 धावा. चेतन तरे जातोय बॅटिंग करण्यासाठी. आज राहुल तरेने निराश केले या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. त्यानंतर मयूर तरेने जी अपेक्षा केली होती ती अपेक्षा मयूर तरे सुद्धा पूर्ण करू शकला नाही. उमेश तरे 0वर बाद झाला. श्रुतिक मात्र एक बाजू लढून आहे. संघाच्या अशा अपेक्षा श्रुतिकवर आहेत. रवीशने सुद्धा एक षटकार लागवल्यानंतर रवीश बाद झाला. आता मात्र चेतन तरेला बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. 3 चेंडू आणि 9 धावा. 3-9चं समीकरण आहे. दीपेश आपल्या फॉलो थ्रूमध्ये चुकते. बऱ्याचशा वेळेला असं होतं की थोडंसं मानसिक दबाव निर्माण होतो. अशी जी सिच्युएशन आहे ना या स्थितीमध्ये गोलंदाज असेल फलंदाज असेल क्षेत्ररक्षक असेल मानसिक दबाव थोडासा असतो. फुल टॉस. खराब चेंडू आहे आणि हा चेंडू जातोय लॉंग लेग कडे. वाईड बॉलचा इशारा येतोय. 2 धावा मिळतील. आता समीकरण बदलतंय. 3-7. जेव्हा सामना संघर्षपूर्ण असतो ना
तेव्हा गोलंदाजी तुमची चांगल्या प्रकारे विकेट टू विकेट मारा तुमचं असणं फार गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा अवांतर धावा बहाल करतात आणि ह्या अवांतर धावाच सामन्याचं समीकरण बदलतात. यावर मात्र एक चांगला चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव घेतली जाते. काय संघर्षपूर्ण आता समीकरण. 2 चेंडू आणि 6 धावा. 2-6 2-6. हृदयाचा त्रास असणाऱ्यांसाठी ही मॅच राहिलेली नाहीये. दोन्ही संघातील जे खास करून पाठीराखे आहेत त्यांच्यासाठी ही मॅच राहिलेली नाही, कारण 2-6चं समीकरण आहे. 2 चेंडू आणि 6 धावा. फुलटॉस. गॅप शोधले बघायचा आहे. 4 धावांसाठी चौकार. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग अँड ड्रेसिंग इज कंपल्सरी. 1 चेंडू आणि 2 धावा. काय मॅच बघायला मिळाले. शेवटच्या चेंडूवर जेव्हा मॅच जाते ना, अशा प्रकारच्या मॅचेस फारच कमी बघायला मिळतात. एक चेंडू 2 धावा. खराब चेंडू आहे. आणि याचबरोबर जाणता राजा खारबाव हा संघ विजय होतोय. आणि मी तर म्हणेन की हा विजय जर असेल, खराब जी गोलंदाजी झाली निश्चितपणे एक अंजीर संघाची, ती कारणीभूत ठरली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने खरं तर मिडल ऑर्डरला आला, अगदी थांबला खेळपट्टीवर आणि संघाचा विजय ज्याने साकार करून दिला, श्रुती कारभारी. श्रुती कारभारीचा मॅन ऑफ द मॅच. श्रुती कारभारी आपण यायचंय. मिडल ऑर्डरला खूप चांगली 17 धावांची खेळी केली. नंतर लिहिलं ते का मागं 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 खाली एकदम लास्ट